आता आमचे ना पाय दुखत आहेत, त्याच्यामुळे ना आम्ही ना गरम पाणी एका बादलीमध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यात आम्ही आमचे पाय हे करतोय, पाय बुडवतोय. कारण चालून चालून पायाची वाट लागलेली आहे. पण एवढं असं काय नाही, ते 2 दिवसच राहणार, मग ऑटोमॅटिकली ते कमी होणारच आहे. तर मी तुम्हाला दाखवते ते तिघांचे पाय, ते आम्ही असे बुडवत आहोत. तुम्ही सुद्धा असं कुठे डोंगर वगैरे चढायला गेलात तर तुम्ही पण असं करा. फक्त हां, मीठ घाला. आमच्याकडे भेटलं नाही, आम्ही गरम पाण्यात फक्त पाय घालतो. म्हणते ताई ते केळकर का म्हटलं तर त्यांच्या जेवणाचं मीठ असणार. हे माझे पाय, हे ताईचे पाय आणि हे काकीचे पाय आहेत. आता आमची ना पाय ना पाण्यात बुडवून झालेले आहेत. तर आता आम्ही जरा खाली जाऊन येतो, गुजरात जरा फिरून येऊया आणि तुम्हाला पण मी दाखवते. त्याच्यानंतर आपण जेवणार आणि झोपणार आहोत आणि उद्या कुठे जाणार आहे मी ते तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघावे लागतील. जाऊया आपण खालती, चला. ना बाहेर आलो, हे काट्या ज्या आपण सकाळी घेतलेल्या ना चालण्यासाठी त्या आपण रिटर्न द्यायला आलो आहोत. ताईकडे 2 आहेत, माझ्याकडे 2 आहेत, मग त्यांना देऊया. त्यांनी आम्हाला कुपन दिलं आहे, तुम्हाला दाखवते. मी क्रॉस करते. आम्ही सकाळी 4:30 स्टार्ट केलेलं. हां, 9 वाजता पोचलो. आम्ही यांना कुपन दाखव. उन्हाच्या आधी तुम्हाला बरं पडेल. हे कुपन आहे, असं तुम्हाला ते कुपन देणार आणि झालं ना की त्यांना रिटर्न द्यायचे, मग ते पैसे देतात. ते किती ते सांगते तुम्हाला. काठीचं कसं आहे ना, 20 रुपयाला एक काठी आहे. ती आपल्याकडून 50 रुपये घेतात, कारण आपण म्हणजे कोण कोण असतं ते पैसे देत नाहीत म्हणून. आणि 30 रुपये जेव्हा आपण काठी द्यायला जातो ना तेव्हा ते रिटर्न करतात 30 रुपये. तर तुम्हीसुद्धा असं गिरनारला यायचं असेल तर तुम्हीसुद्धा काठी घेऊ शकता. काठी घेतल्याने आपल्याला एक म्हणजे एक आधार म्हणतो ना तो भेटतो. तर आता आम्ही जातो जेवायला. आमचं जेवण लागलेलंच आहे. साईसृष्टी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे आम्हाला जेवण देतात, दुपारचं, रात्रीचं, सकाळचा नाश्ता. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल तरच तुम्हाला समजेल. आता आम्ही क्रॉस करून आलो आहे रूमकडे. पुन्हा जेवणार, जरासं वॉक करणार खालती आणि मस्त झोपायला जाणार. जाऊया आपण आता जेवायला. आता आपण जेवायला आलेलो आहोत. मग जेवणामध्ये बघूया काय काय गरम आहे. आणि यांचं जेवण ना खरंच एक नंबर असतं. काय आहे हे? छोल्याची उसळ आहे ना, छोलेच आहेत ना, छोले आहेत. त्याच्यानंतर ही बघा, ही आपली डाळ आहे, मस्त गरम गरम आहे. हे आहे फ्रूट कस्टर्ड. इथे बसलेच आहे रिसेप्शनवर. त्याच्यानंतर हाय राईस, हे लोणचं. याच्यात वाटतं चपाती आहेत, मला उघडायला होत नाही. आणि हे आहेत आपले पापड, फ्रूट कस्टर्ड. आम्ही मदत करतोय थोडीशी. सगळेजण जेवायला आले आहेत आणि केरकर सर जेवण वाढत आहेत. गरम जेवण तयार आहे. कसं वाटलं तुम्हाला जेवण? जेवण उत्कृष्ट आहे. तुम्हाला तुला बाकीचे जेवत आहेत. मला जेवण कसं वाटलं? तुम्हाला कसं वाटलं जेवण? सुंदर, अप्रतिम. कॅरी करते. तुम्हाला ताई, तुला जेवण कसं वाटतंय? जेवण पण आता खाऊन बघते. तुम्हाला? आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता आम्ही जातो झोपायला आणि उद्या आम्ही कुठे जाणार आहोत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओला कंटिन्यू राहा. तोपर्यंत गुड नाईट.
गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता वाजलेले आहेत 6 आणि 8 वाजता खालती नाश्ता लागणार आहे. आणि आज आम्ही जाणार आहोत नागेश्वर आणि द्वारका मंदिरला. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो, तयारी करतो. भेटूया आपण थोड्या वेळाने. तोपर्यंत बाय. गुजरातमधील सकाळचा व्ह्यू बघा. एकदम डोंगर मस्त दिसत आहेत. ह्या साईडला तर एक नंबरच. तिकडेच आम्ही गिरनारला गेलेलो, तिकडे पण असंच होतं. आता 7 वाजलेले आहेत. 7:30 आणि माझी तयारी झालेली आहे. बाकीची करत आहेत ताई आणि दुसरी ती ताई. सामान पॅक वगैरे माझं झालं आहे, ताईचं आहे. तर 8 वाजता खालती नाश्ता लावणार आहेत. मग ते झाल्याच्या नंतर आम्ही नागेश्वर आणि द्वारकाधीश मंदिरला जायला निघणार आहोत. तिकडे वाटतं पोचायला 4 का 5 तास लागतात. आमची गाडी आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांची. मग त्या गाडीतून आम्ही जाणार. चला आता जाऊया आपण नाश्ता करायला. आता आपला नाश्ता वगैरे करून आता आपण द्वारकाधीश आणि नागेश्वरच्या प्रवासाला निघत आहोत. बघा आपली पाठी गाडी आहे. हाय. या गाडीमध्ये ना रील्स चालू आहेत, म्हणजे आता आम्ही करतोय. चला करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला जोशमध्ये करायचं आहे. तुम्ही असं जस्ट नाही करू शकत. आता आम्ही जेवायला उतरलेलो आहोत. तर जेवणाला आज पावभाजी आहे. तर आता जेवूया आपण. फोटो काढायला. हा, तू तिकडे कांदा तिथे घ्या. कांदा छान आहे, खूप छान आहे. आता ना आपल्याला हे बघा आवळे भेटले आहेत. हे आवळ्यांचं नाव काय आहे? आवळ्यांना ना बोर आवळा असे म्हणतात. हे बघा एवढे छोटे छोटे असतात. टेस्टला कसे आहेत? थोडेसे तुरट काढले, मीच काढत होते. टेस्टला कसे आहेत? हे बघा दिलेत. गोड आहेत. मी खाल्ला नाही. हो ना, मला थोडं असतो पण चांगला असतो. तिकडे आता राऊंड मारत होतो. भेटतो मिळालं. आता घरी मी घेऊन जाणार. म्हणजे मी चिमण्यांसाठी दाणे आणि हे आणून परत बघू. सांगा आम्हाला मग. नाही इकडे ना खजूरची पूर्ण झाडं आहेत आणि तिकडे ना वरती ना पवनचक्की पण आहे. हे बघा. आणि तिकडे ना छोटंसं असं मंदिर आहे. आता आमचं जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो आहे. आता आपण नागेश्वरला गेल्याच्या नंतरच भेटूया. फायनली आपण आलो नागेश्वर मंदिरमध्ये. आता आतमध्ये जाणार. इकडे असं बोलले की फोन वगैरे आलो आहे म्हणून. तर आपण जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये दर्शन घेऊया. चला. आज आपण आलो आहोत गुजरातमधील प्रसिद्ध नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात. नागेश्वर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे. सगळ्यात आधी आपण दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. रांग हळूहळू पुढे सरकत होती. तेवढ्यात आपल्या टीमने कॅमेऱ्यासमोर हाय केलं आणि ब्लॉगची मस्ती सुरू झाली. रांग पुढे पुढे सरकत असतानाच आपल्याला एक छोटा मुलगा भेटला. त्याने आपल्याला पाहून गोडपणे विचारलं, आप यूट्यूबर हो क्या? मुझे भी फोन में लो. त्याची ही गोड रिक्वेस्ट ऐकून आपण त्यालाही आपल्या कॅमेऱ्यात घेतलं. खरंच ब्लॉगमध्ये त्याची ही छोटीशी भेट खूपच गोड आठवण बनली. आता रांग पुढे गेल्यावर काचेच्या सुंदर मंदिराचं दर्शन झालं. मंदिराचा लूक खूपच आकर्षक होता आणि शेवटी आला तो क्षण, म्हणजे नागेश्वर महादेवाच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन. 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा अनुभव खरंच खूप खास होता. हर हर महादेव. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्या नंतर शंकर पार्वती आणि गणपतीची सुंदर मूर्ती पाहायला भेटली. तेथून पाणी सुद्धा वाहत होतं. त्याच्यानंतर काळ्या रंगात नागोबाच्या मूर्तीसारखी रचना केलेली होती. त्यानंतर शंकराची मोठी भव्य मूर्ती होती. मूर्तीसमोर आम्ही मस्त फोटो काढले आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला.
आता आमचं दर्शन वगैरे फोटो वगैरे काढून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो रूमवरती आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत द्वारकाधीश मंदिरला. तर तिथे जाऊनच आता आपण भेटूया. तोपर्यंत बाय.